सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील देवपूर परिसरातील नवरंग पाण्याच्या टाकीजवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। येथील जय हिंद मॉलचे काम सुरू आहे आणि यामुळे परिसरात नवीन शेड उभारणीचे काम सुरू असताना कंत्राटदाराच्या पोकलेन मशीनचा धक्का लागून महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली। पाण्याचे प्रेशर प्रचंड असल्याने तब्बल 20 फूट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे हवेत उडत होते। या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी झाली असून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना या पाण्याचा तीव्र प्रवाहाचा सामना करावा लागतोय। जय हिंद मॉलच्या कामासाठी शेड उभारले जात असताना हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे। जलवाहिनी फुटल्यामुळे समोरील घर परिसरात आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। येथील स्थानिक रहिवासी अनिल अग्रवाल यांच्या घराच्या तळमजल्यात आणि आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तातडीने पावले उचलून मुख्य जलवाहिनीची पुरवठा बंद केलाय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विकास कामे करताना महापालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। आज सकाळी 11:30 वाजता नवरंग टाकीजवळील जय हिंद मॉलचं काम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराच्या पोकलेन मशीनमुळे मेन पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याला प्रेशर असल्याने समोरच्या अनिल अग्रवाल यांच्या घरावर पाण्याचा प्रेशर गेल्याने त्यांच्या तळमजल्यात पाणी घुसलेलं आहे आणि बरंचसं नुकसान झालेलं आहे। तरी मी संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदाराला त्वरित पाणी काढण्याची कारवाई करण्याचे सांगितलेलं आहे। तर जसं मला माहीत पडलं स्थानिकांचा मला फोन आला, लगेचच मी संबंधित विभागाला सांगून पाणी बंद केलेलं होतं। त्याच्यामुळे पुढची जी हानी होती ती टळलेली आहे। धन्यवाद। नवरंग कॉलनी मधील रहिवासी मी अनिल अग्रवाल। हे आमचं जे घर आहे हे बिलकुल दोघं ज्या टाक्या आहे, नवरंग नवी आणि नवरंग जुनी, बिलकुल यांच्या म्हणजे त्या रोडात जाणारा जो रोड आहे कुणाल बाबांकडे त्या रोडला ॲडजेसन आहे आणि आमचा जो नाल्याकडचा भाग आहे हा उताराचा भाग आहे आणि या ज्या तापीच्या येणाऱ्या वाहिन्या आहे, या पाण्याच्या ज्या टाक्या भरतात दोघं बी, जुनी ते बंद झालेली आहे, नवीन टाकी, तर त्या टाकीची जी वाहिनी म्हणजे भरणारी आहे मला वाटतं, तर तिला आता हे जे काम चालू आहे जय हिंद कॉम्प्लेक्सचं ते शेड उभारणीचं काम चालू आहे त्या गेटला लागून, तर त्या शेड उभारणाऱ्याने कुठल्याही कर्मचाऱ्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या न विचारता त्याने ते काय काम चालू केलेलं आहे, तर त्याचे JCB म्हणा का काय म्हणा त्याच्याने त्याने ते जी पाण्याची लाईन आहे नवीन टाकीकडे जाणारी ती त्याने त्याला तिथं टच केलेलं आहे आणि ती पुढं पाईपलाईन फुटून चालू असताना म्हणजे पाण्याचा प्रवाह चालू असताना तिला धक्का लागलेला आहे JCBचा, तर त्याच्याने तो पूर्ण जे पाण्याचं आहे लोंढा तर पूर्ण म्हणजे वॉल कंपाऊंड जी 6 फुटाची नगरपालिकेची ते जय हिंद मॉलच्या कॉम्प्लेक्सला तिला पण पार करून वर पूर्ण इकडे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। सगळीकडे घरात पाण्याचा डाब झालेला आहे। पाणी व्हायला म्हणजे नाल्याकडे जायला आमच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे। एक ड्रेनेजची लाईन आहे कॉमन नवरंगची मधून, तिथे आमचं जे जोडलेलं आहे ते अंडरग्राऊंड त्याच्यातूनही पाणी जात नाही आहे आणि इतर दुसरा कुठलाही मार्ग नाही, त्याच्यावर पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे। खालच्या घरामध्ये पूर्ण पाण्याची डाब साचलेली आहे, आता जायला काही मार्ग नाही आहे। तर परत बुवा असं काही होऊ नये यासाठी नगरपालिकेने काहीतरी व्यवस्था करावी आणि काम करताना हे जे नवीन काम सुरू आहे इथे नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी म्हणा का बांधकाम विभागाचे म्हणा यांना इथे काहीतरी नेमणूक करायला पाहिजे काम चालू असताना का बाबा कुठं काय आहे पाईपलाईन गेलेल्या, मग तेव्हाच हे काम जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं।